विकृत भोंदू बाबा अशोक खरातचा नवा कारनामा समोर आलाय। खरात महिला केवळ अत्याचारच नव्हे तर श्रीमंतांना फसवण्यासाठी सुद्धा हनी ट्रॅप रचत असल्याची माहिती समोर आली आहे। खरात हे सगळं कसं करायचं याची सुद्धा आता माहिती समोर आली आहे। एक मोठी बातमी आपण बघतोय। एका तरुणीच्या मदतीने उद्योगपतीची फसवणूक करण्यात आलेली आहे। एका उद्योगपतीला तब्बल 20 कोटींचा गंडा घालण्यात आलेला आहे। बघूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। कॅप्टन अशोक खरातचा उद्योगपतीवर हनी ट्रॅप। उद्योगपतीला हनी ट्रॅप मध्ये अडकवून उकळले 20 कोटी। तरुणींच्या मोहजालात उद्योगपतीला अडकवलं। महिला अत्याचारात विकृतीचा कळस गाठणाऱ्या कॅप्टन अशोक खरातचे अनेक काळे कारनामे आता बाहेर येऊ लागले। उद्योगात भरभराट व्हावी, उद्योगातला वाईट काळ दूर व्हावा यासाठी अनेक उद्योगपतीही कॅप्टन अशोक बाबाकडे येत होते। यातल्याच एका उद्योगपतीला हनी ट्रॅप मध्ये अडकवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। अशोक खरातने एका तरुणीसोबत उद्योगपतीची ओळख करून दिली। त्या उद्योगपतीपासून दिवस गेल्याचं तरुणीला खोटं सांगायला लावलं। अशोक खरातनं उद्योगपतींना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा धंदा सुरू केला होता। उद्योगपतींशी तो तरुणींची मैत्री करून द्यायचा आणि हनी ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर त्यांच्याकडून पैसे उकळायचा। कॅप्टन अशोक खरातनं उद्योगपतीकडनं 20 कोटी रुपये तडजोडीसाठी घेतले होते। प्रत्यक्षात उद्योगपतीच्या मैत्रिणीला काहीच माहिती नव्हती। जेव्हा ती तरुणी उद्योगपतीला भेटली तेव्हा हा प्रकार समजला। अशोक खरातनं केवळ एका उद्योगपतीला फसवलं असं नाही, तर उद्योगपतींसह अनेक अधिकारी किंवा मोठे मोठे नेते सुद्धा यामध्ये अडकल्याची शक्यता आहे। अशोक खरातची तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी सलगी होती। अनेक मंत्र्यांसोबत त्याची उडबस होती। काही मंत्री अशोक खरातचे भक्त होते। एवढा हाय प्रोफाईल गोतावळा असलेल्या अशोक खरातनं किती जणांना हनी ट्रॅपमध्ये अडकवलं असावं याची कल्पना न केलेलीच बरी आहे। उद्योगपतींना सहज हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढणाऱ्या या अशोक खरातनं एखाद्या राजकीय नेत्यावर तसाच प्रयोग केला नसावा ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।